जय शिवराय मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पोटहिस्स्याच्या मोजण्या, त्याचे स्वतंत्र नकाशे आणि सातबारा अद्ययावत करणं हा एक पायलट प्रोजेक्ट राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। आणि ह्याच्याबद्दल माहिती घेतल्यानंतर बरेच जण म्हणले की अशा प्रकारचा कुठला जीआर नाही किंवा असा प्रकल्प आणण्यातच आलेला नाही, शेतकऱ्यांच्या अशा प्रकारे कुठल्याही मोजण्या वगैरे होणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे पोटहिस्स्याच्या मोजण्या होणार आहेत का, राज्यात हा प्रकल्प राबवला जाणार आहे का, त्याच्या संदर्भातील काही जीआर आहे का, याच्याबद्दलची एक सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, महसूल विभागाच्या माध्यमातून, भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकल्प राबवले जात आहेत। गेल्या 1 वर्षापासून अनेक सारे प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत आणि याच्यामधील एक महत्त्वाचा असा प्रकल्प तो म्हणजे पोटहिस्स्याची मोजणी, पोटहिस्स्याचे स्वतंत्र नकाशे आणि त्याचे सातबारे अद्ययावत करणं। मित्रांनो, ॲग्रिस्टॅक योजना राबवली जाते, त्याच्यामध्ये सुद्धा क्षेत्र मॅच होत नाही। सामायिक क्षेत्राचे फार्मर आयडी बनवत असताना अनेक साऱ्या समस्या येतात। प्रत्यक्षात असलेलं क्षेत्र, रेकॉर्डवरती असलेलं क्षेत्र, याच्यामध्ये मोठी तफावत आहे आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना होणारा त्रास, होणारे वादविवाद हे टाळण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पोटहिस्स्याचे स्वतंत्र नकाशे करण्याला, त्याची मोजणी करण्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा जीआर 27 जानेवारी 2026 रोजी काढण्यात आलेला आहे। ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या पोटहिस्स्याची मोजणी करून नकाशे व सातबारा अधिकार अभिलेखात अद्ययावत करण्याबाबत। याच्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकता 1890 ते 1930 या कालावधीमध्ये पहिली जमाबंदीची कारवाई झालेली होती आणि त्यावेळी अस्तित्वात असलेले जे काही मूळ जमाबंदीच्या वेळी 50,21,213 भूभाग होते आणि तेवढेच नकाशे आणि तेवढेच सातबारा होते। परंतु जमीन एकत्रीकरण योजनेच्या दरम्यान मूळ जमाबंदीच्या वेळी तयार करण्यात आलेल्या अधिकार अभिलेखामध्ये नवीन तयार झालेले जे काही पोटहिस्से आहेत याची संख्या जवळजवळ 1,40,78,965 एवढी झालेली आहे। आणि याच्यानंतर राज्यामध्ये 1992 पासून डिसेंबर 2024 पर्यंत वारसानं, खरेदी हक्कानं, वाटणीनं, हक्कसोड पत्रानं किंवा विविध प्रकारच्या हस्तांतरानं नवीन सातबारा अभिलेख तयार झालेले आहेत। पोटहिस्स्याची संख्या ही 2,12,76,499 एवढी झाली आहे। सातबारा अधिकार अभिलेखात तयार झालेल्या सर्व पोटहिस्स्याची मोजणी होत नसल्यामुळे नकाशे आणि सातबारा अधिकार अभिलेख याच्यात मेळ बसत नसून केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या योजना राबवल्या जात असताना याच्यामध्ये मोठी समस्या येत आहे आणि याच अनुषंगाने हा प्रकल्प राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। प्रकल्पाचे उद्दिष्ट काय आहे की राज्यातील सर्व सर्वे नंबर आणि गट नंबर मध्ये तयार झालेल्या पोटहिस्स्याची मोजणी करणं, अधिकार अभिलेख, सातबारा व नकाशा अद्ययावत करून मेळ घालणं, प्रत्येक भूभागास एक सेपरेट UL पिन देणं। या प्रकल्पाचे फायदे काय होणार आहेत? सातबारानुसार धारक निहाय स्वतंत्र पोटहिस्सा भूभाग नकाशा उपलब्ध होईल, धारकांचे क्षेत्र आणि हद्दीविषयीचे वाद कमी होतील, सातबारा आणि त्याचे नकाशे तंतोतर मेळात ठेवणं शक्य होईल आणि भूभाग नकाशे आणि अधिकार अभिलेख याचं संलग्नीकरण करता येणार आहे। शेतकऱ्यांना विविध बँका असतील, पीक विमा असेल किंवा इतर नुकसान भरपाई निश्चित करताना ही माहिती अतिशय उपयोगी ठरणार आहे। याच्यासाठी राज्यस्तरीय एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। याच्यासाठी आपण जर पाहिलं तर विभागीय असेल, याच्यासाठी आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या जिल्हास्तरीय वगैरे समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत आणि या समितीच्या देखरेखीखाली हा प्रकल्प राबवला जाणार आहे। आता या प्रकल्पाची काय अंमलबजावणी केली जाणार आहे तर प्रत्येक पोटहिस्स्याचा गावनिहाय कार्यक्रम निश्चित केला जाईल। मोजणीच्या वेळी ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील, महसूल सेवक आणि विभागातील भूकरमापक यांनी उपस्थित राहून ही कारवाई पार पाडली जाणार आहे। मोजणीवेळी खासगी संस्थेला सर्वोपरी सहकार्य, कारण हे खासगी जे काही भूकरमापक येतील यांच्या माध्यमातून या मोजण्या केल्या जाणार आहेत। पोटहिस्सा मोहिमेची जनजागृती आणि प्रसिद्धी करावी अशा प्रकारच्या सूचना सुद्धा या जीआरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या समित्या गठीत करून हा एक जीआर निर्गमित करून राज्यातील सर्व जे काही क्षेत्र आहेत, सातबारा आहेत, या सर्व पोटहिस्स्याची मोजणी करून त्याचे स्वतंत्र नकाशा करून अधिकार अभिलेख जे काय आहे ते अद्ययावत करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आणि याच्याच अंतर्गत पहिला पायलट प्रोजेक्ट हा कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये राबवण्यात येत आहे। आता हा प्रकल्प राबवला जाईल, त्याच्यामध्ये काही निवडलेल्या गावाची मोजणी केली जाईल, याच्यामध्ये काय समस्या येत आहेत ते पाहिलं जाईल, ते अधिकार अभिलेख अद्ययावत केले जातील आणि याच्या आधारे पुढे राज्यामध्ये सर्वत्र हा प्रकल्प राबवला जाणार आहे। तर मित्रांनो, हा एक महत्त्वाचा असा जीआर होता, महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त सुद्धा कलम 85 नुसार जमिनीची वाटणी करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जीआर आलेला आहे किंवा इतरही महत्त्वाचे असे बरेच सारे निर्णय घेण्यात आलेले आहेत ज्याच्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढे सुद्धा जे काही महत्त्वाचे निर्णय येतील ते सुद्धा वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।